त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल? बघा, असं आहे की नगरसेवक असो नसो, जनतेचा सेवक असणं गरजेचं आहे. आणि आज माझा हा वाढदिवस आहे. हा वाढदिवस मी किंवा माधुरीताई यांनी साजरा केला नसून हा कार्यकर्त्यांनी, आमच्या समर्थकांनी, शिवसैनिकांनी केलेला हा उत्साह आहे. आणि दरवर्षी करतात. मग माधुरीताईंचा असून दे किंवा माझा असून दे. आज सकाळी आदित्यजी ठाकरे, आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनीही मला शुभेच्छा दिल्या बोलून मातोश्रीला. तर हे एक शिवसेनेचं प्रेम आहे की आपुलकी आहे. आणि ह्यामुळे आज तुम्ही कार्यकर्ता बघितलं की हजारोच्या संख्येने कार्यकर्ता इथे आले होते. निवडणुकीमध्ये जय पराजय, हार जीत हे होत असते. एक लक्षात घ्या की काळोख्या रात्रीनंतर येणारा सूर्य हा आपलाच आहे. कारण अंधाऱ्यानंतर दुसऱ्या दिवस हा सूर्य जो उगवणार आहे हे जगाचा नियमच आहे की रात्र आहे, दिवस आहे, पडणं आहे, झडणं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही अनुभव चांगला घेतलेला आहे. परंतु आज चांगला दिवस आहे, वाढदिवस आहे. आणि मला तर किंबहुना करायचा नव्हता, पण लोकांच्या सगळ्यांच्या प्रेमाखातीर लोकांनीच केला. मला इथे बोलवलं आणि मला सरप्राईज त्या लोकांनी दिलं. खरोखर मी कार्यकर्त्यांचे, शिवसैनिकांचे, तमाम महिला पुरुषांचे धन्यवाद, युवा सेनेचे धन्यवाद देतो की आपण चांगल्या प्रकारे इथे साजरा केला. मी ह्या चॅनलच्या माध्यमातून तमाम सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि येणारं जे संकट आहे देशावरती हे लवकरात लवकर टळून दे. गॅस, LPG किंबहुना पेट्रोल, डिझेल ज्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे वाढणारे जे चढे भाव आहेत हे लवकरात लवकर नॉर्मल होऊन दे. आणि सगळ्यांना चांगल्या जी आता दगदग होते ह्याच्यातनं सगळ्यांना सुटकारा मिळून दे, एवढीच मी देवाचरणी प्रार्थना करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. लगभग मला वाटतं 15 ते 16 वर्ष योगेश भोईर नगरसेवक होते. त्याच्यानंतर मी नगरसेविका होते. आणि आताही लोकांच्या मनामध्ये आम्हीच नगरसेवक आहोत. कारण लोकांना हा जो रिझल्ट लागला हा अपेक्षित नव्हताच. आणि हा रिझल्टही लागला ह्याला आम्ही पण म्हणजे हे करतो की हा रिझल्ट त्यांनी चोरी चुपून लावलेला आहे. या रिझल्टला काय व्हॅल्यूच नाही आहे. हा जबरदस्ती खेचून आणलेला रिझल्ट आहे. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये अजूनपर्यंत नगरसेवक आम्हीच आहोत. आमची कामही तशीच चालू आहेत. ठीक आहे, आता जरी रात्र असेल तरी येणारा दिवस हा सकाळ असतो. त्याच्यामुळे पुन्हा आम्ही इकडून नगरसेवक बनणार. आणि त्याच्यानंतर तुम्ही बड्डेचं म्हणाल तर गेली 15 वर्ष 16 वर्ष ही आमची बड्डे हे एक लोकांचं प्रेम असतं. सिनियर सिटीजन येतात, त्यांचे आशीर्वाद असतात. ते प्रेम आणि आशीर्वाद देण्यासाठी लोक आमच्यासाठी येतात. आणि लोकांना प्रेम आणि आशीर्वाद हे लोकांसाठी एवढं हे आहे की योगेश भोईर आणि माधुरी भोईर आहेत ना, ठीक आहे, आम्हाला बाकी काही नाही पाहिजे. त्याच्यामुळे हे लोकांचं प्रेमच आहे. नमस्कार मित्रों, मेरा नाम तारा प्रसाद शुक्ला है और मैं श्री कृष्णा हार्ट केयर हॉस्पिटल का MD हूँ. और योगेश भाई मेरे मित्र हैं. उन्होंने कांदीवली ठाकुर विलेज के लिए डेवलपमेंट के लिए बहुत साल से काम किया है और आगे भी काम करते रहेंगे. और मैं उनको बधाई देने के लिए यहाँ आया हूँ. मैं चाहूँगा वो ऐसे हजारों साल जिए और अपने वार्ड का, महाराष्ट्र का विकास करते रहे, शिवसेना को आगे बढ़ाते रहे. योगेश दादांचे
प्रसाद तसेच शुभेच्छा देण्यासाठी हाऊसिंग सोसायटी योगेश दादा